मोलार मासचा फॉर्म्युला कैफच्या सेकंड वाईफने त्याला 1000 वेळा हाका मारल्या पण त्याने ऐकलं नाही. कधी कधी नवरे ऐकत नाहीत बायकाचे, टेन्शन घेते मग बायको टेन्शन मध्ये आल्यानंतर मग असते तुला हे प्रेमान असते बघा. तिने त्याला तुफानी वॉशिंग मशीन मध्ये एकदा वॉश केला. आता हे लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे, कारण याला आपण काय केलंय, थोडंसं इमोशन जोडले. जसा मी मगाशी कैफचा फॉर्म्युला सांगितला होता तसाच आता आपण कबीरचा पण फॉर्म्युला बघू शकतो. कसा? तर कबीरच्या सेकंड वाईफने 1000 वेळा त्याला हक्का मारल्या. किती वेळा मारल्या? 1000 वेळा. पण त्यानं ऐकलं नाही. त्यानं नाही ऐकलं म्हणून त्याच्या बायकोने त्याला एकदा वॉशिंग मशीन मध्ये वॉश केला. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या PYQ सिरीज मधला दुसरा टॉपिक तो म्हणजे सोल्युशन, जो की येणाऱ्या CET साठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. सो व्हिडिओ पाहत असताना नोटबुक आणि पेन घेऊन बसायला अजिबात विसरू नका. चला तर बघूया आपला पुढचा क्वेश्चन कुठला आहे तो पहा. क्वेश्चन नंबर 6. A solution of non-volatile solute has a boiling point elevation. एका सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन तुम्हाला दिलेला आहे. म्हणजेच काय दिलेलं आहे मित्रांनो, तर डेल्टा TB तुम्हाला दिलेला आहे एवढा. कॅल्क्युलेट मोलॅलिटी ऑफ सोल्युशन आणि मोलॅलिटी विचारलेली. इट मीन्स डेल्टा TB ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे मित्रांनो, ती किती आहे? 1.75 केल्विन. त्यानंतर मोलॅलिटी तुम्हाला विचारलेली आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे KB ची व्हॅल्यू त्यांनी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली. न्यूमेरिकल मध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तर तुम्हाला सगळा डेटा अगोदर कलेक्ट केला पाहिजे तुम्ही, कारण गिव्हन डेटा एकदा आला की आपल्याला त्याचा फॉर्म्युला डिझाइन करता येतो. सो दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला जो रिक्वायर्ड फॉर्म्युला आहे तो पाहणं कुठल्याही न्यूमेरिकलला अत्यंत आवश्यक असतं. सो याच्यावर आधारित जो डेटा आपल्याकडे आहे, त्याच्यावर आधारित जो फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तो काय असणार आहे, तर डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M, हो की नाही. सो हा आहे आपला फॉर्म्युला, जो की तुम्हाला पाठ असला पाहिजे. आता आपल्याला याच्यातलं काय शोधायचं, मोलॅलिटी. तर अगोदर त्याला लेफ्ट हँड साईडला ठेवूयात. मोलॅलिटी इज इक्वल टू काय येईल, डेल्टा TB अपॉन हे इकडे येताना डिनॉमिनेटरला जाईल KB. सो आता तुमच्याकडे पूर्ण फॉर्म्युला रेडी आहे मोलॅलिटीसाठी. गिव्हन व्हॅल्यूज पण आहेत. किती सोपा न्यूमेरिकल होता CET ला आलेला पहा. डेल्टा TB ची व्हॅल्यू आहे मित्रांनो 1.75 डिवायडेड बाय तुम्ही बघू शकताय KB ची व्हॅल्यू आहे 3.5. सो समजून घ्या. आता तुम्ही जर हे नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की 1.75 आणि 3.5 यांचं काहीतरी कोरिलेशन आहे. आणि ते कोरिलेशन काय आहे, तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ते कोरिलेशन म्हणजे 3.5 हा 1.75 च्या अगदी दुप्पट आहे. इट मीन्स हिअर शुड बी 1/2 अँड द फायनल आन्सर इज 0.5. सो मोल्स पर kg तुम्ही बघू शकताय ऑप्शन C मध्ये तुम्हाला करेक्ट ऑप्शन दिसून येत आहे. हा झाला आपला जो की मोलॅलिटी रिलेटेड तुम्हाला एक अतिशय सोपा MCQ त्यांनी विचारलेला होता. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चन कडे जातो आपण. विच फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. पहा, हे पण लक्षात ठेवा, कधी करेक्ट विचारतात, कधी इनकरेक्ट विचारतात. आता इथं कोणतं करेक्ट आहे असं विचारलंय. फॉर ॲक्वियस सोल्युशन ऑफ 6 grams per liter युरिया अँड 17.12 grams per liter ऑफ सुक्रोज. सो दोन सोल्युशन तुम्हाला मित्रांनो दिलेले आहेत. एक आहे युरिया आणि त्याचं गिवन मास किती आहे, 6 ग्रॅम आहे. त्यानंतर दुसरा आहे सुक्रोज. सुक्रोजचं गिवन मास किती दिलं मित्रांनो, 17.12 दिलेलं आहे. सो समजून घ्या. अजून काय माहिती दिलेली, तर मोलार मास युरियाचं दिलेलं आहे. मोलार मास युरियाचं किती दिलेलं आहे, 60 grams per mole दिलेलं आहे, हो की नाही. आणि सुक्रोजचं किती दिलेलं आहे, 342 दिलेलं आहे. सुक्रोज 342 grams per mole. आणि तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. विचारलंय काय की विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट. सो सगळ्यात अगोदर अशा क्वेश्चनला 4 ऑप्शन्स तुम्हाला बघावे लागतील काय आहे ते. जर तुम्हाला ऑस्मोटिक प्रेशर एक्झिबिटेड बाय युरिया सोल्युशन इज लोअर दॅन दॅट ऑफ सुक्रोज सोल्युशन. सो पहिल्या ऑप्शन मध्ये ऑस्मोटिक प्रेशर बद्दल दिलेलं आहे की कोणाचा जास्त आहे कोणाचा कमी आहे. युरिया सोल्युशन इज हायपरटोनिक. आता ज्याचा ऑस्मोटिक प्रेशर जास्त असतो त्याचं हायपरटोनिक नेचर असतं, म्हणजे हे परत ऑस्मोटिक प्रेशर रिलेटेड आहे. दिस सोल्युशन्स आर आयसोटोनिक. दोघांचा ऑस्मोटिक प्रेशर सेम येईल असं सांगताय. ऑन डबलिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सुक्रोज सोल्युशन इट बिकम्स हायपरटोनिक टू युरिया. पहा, मग आपल्याला सध्या लक्षात घ्यावं लागेल की आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर दोघांचा युरिया आणि सुक्रोजचा
विचार करावा लागेल दोघांच्या ऑस्मोटिक प्रेशरचा. पण आपल्याला ते कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही. आपण सिम्पली काय करूयात, प्रत्येकाचे नंबर ऑफ मोल्स काढूयात, म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर आपोआपच येऊन जाणार आहे. लक्षात घ्या. आता नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत. गिवन मास किती आहे युरियासाठी पहा. नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया 6 आहे. 6/60 तुम्ही समजून घेऊ शकता. हे किती आलं 1/10. 1/10 मीन्स किती 0.1. त्यानंतर सुक्रोजचं पण आपण नंबर ऑफ मोल्स काढून घेऊयात. नंबर ऑफ मोल्स ऑफ सुक्रोज किती आहे मित्रांनो, तर गिवन मास आहे 17.12 डिवायडेड बाय मोलार मास ऑफ युरिया 342. समजून घेऊ शकता तुम्ही की हे आन्सर किती येणार आहे, तर हे आन्सर 0.05 च्या आसपास समथिंग काहीतरी येईल. तुम्ही विचार करू शकता इथं पहा. लक्षात घ्या, कारण 17च्या टेबलने डायरेक्ट जरी ह्याला डिवाइड केलं तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. म्हणजे समजून घ्या की नंबर ऑफ मोल्स ऑफ सुक्रोज हे कमी आहेत कोणापेक्षा, नंबर ऑफ मोल्स ऑफ युरियापेक्षा. आता जर तुमच्या ही गोष्ट लक्षात येत असेल तर समजून घ्या की ज्याचे नंबर ऑफ मोल जास्त आहे त्याचा ऑस्मोटिक प्रेशर काय असेल जास्त, कारण की ऑस्मोटिक प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे आणि ती नंबर ऑफ मोल्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, म्हणजेच नंबर ऑफ पार्टिकल्सला प्रोपोर्शनल असते. सो नंबर ऑफ पार्टिकल ज्याचे जास्त त्याचा ऑस्मोटिक प्रेशर जास्त आणि तोच हायपरटोनिक असणार आहे. तुम्ही इथं समजून घ्या हे 0.1 आहे आणि हे 0.05 आहे. सो युरियाचे नंबर ऑफ मोल्स म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स युरियाचे जास्त आहेत इथं कोणापेक्षा, सुक्रोजपेक्षा. मग साहजिकच युरियाच्या बद्दल आपण हाय फेवर मध्ये जायचं. पहिला ऑप्शन काय सांगतोय, ऑस्मोटिक प्रेशर एक्झिबिटेड बाय युरिया सोल्युशन इज लोअर दॅन दॅट ऑफ सुक्रोज सोल्युशन म्हणते. सुक्रोजपेक्षा युरियाचा प्रेशर कमी असेल असं ते म्हणत आहे. दुसरं काय, युरिया सोल्युशन इज हायपरटोनिक टू सुक्रोज सोल्युशन. मला वाटतं हे ऑप्शन आपलं यायला पाहिजे, कारण हायपरटोनिक म्हणजे जास्त, तुम्हाला त्याचे नंबर ऑफ मोल जास्त दिसत आहेत सुक्रोजपेक्षा. हे पहिला इनकरेक्ट आहे. तिसरा, दिस सोल्युशन्स आर आयसोटोनिक असू शकत नाही, वेगवेगळा ऑस्मोटिक प्रेशर येईल, पार्टिकल्स वेगळे आहेत. ऑन डबलिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सुक्रोज सोल्युशन इट बिकम्स हायपरटोनिक टू युरिया सोल्युशन. नाही होऊ शकत. ह्याला जरी तुम्ही ऍड केलं तरी पण तुम्ही विचार करू शकता की ते त्याच्यासोबत मॅच होण्याची शक्यता कमी आहे, कारण ह्याचे नंबर ऑफ मोल्स कमी आहेत, हो की नाही. सो जर तुम्ही विचार केला तर ऑप्शन बी हे करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट. पहा तुम्हाला M2 विचारलाय मित्रांनो. काय विचारलाय, M2 मोलार मास ऑफ सोल्यूट वेन 1.5 ग्रॅम ऑफ इट. अशा वेळी डेटा लिहून घ्यायला अजिबात विसरू नका. सोल्यूटचं मास दिलेलं आहे किती, 1.5 ग्रॅम्स दिलेलं आहे. पहा अजून काय दिलेलं आहे, डिझॉल्व्ड इन 90 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट, म्हणजे सॉल्व्हंटचं मास W1 असतं ते किती दिलेलं आहे, 90 दिलेलं आहे. अजून काय डेटा दिलेला आहे बघा, सॉल्व्हंट इट डिक्रीजेस इट्स फ्रीजिंग पॉइंट बाय 0.25. फ्रीजिंग पॉइंट डिक्रीज होतो म्हणजे डेल्टा TF दिलाय, तो किती दिलाय 0.25 दिलेला आहे, हो की नाही. तर तुम्हाला विचारलंय काय, मोलार मास विचारले. सो ह्या माहितीच्या आधारे कुठला फॉर्म्युला तुमच्यासाठी आवश्यक आहे हे स्वतः तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. सो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट रिलेटेड कॅल्क्युलेट करताना लक्षात ठेवा M2 इज इक्वल टू, फॉर्म्युला मी लिहितोय पहा, 1000 into KF into W2 divided by delta TF into W1. असा हा फॉर्म्युला आहे. थोडंसं विद्यार्थ्यांना हा फॉर्म्युला पाठ करायला अडचणी येतात कारण फॉर्म्युला मोठा आहे. तर अशा वेळी काहीतरी ट्रिक्स तुमच्याकडे तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. जसं की मी याला कसं लक्षात ठेवतो पहा, मोलार मास ऑफ सोल्यूट आहे, तुम्हाला कशाशी संदर्भात विचारलेलं आहे तर कॅल्क्युलेट द मोलार मास विचारलेलं आहे आणि दिलेले काय की डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट वगैरे प्रोव्हाइड केलेलं आहे. सो हा सिम्पलेस्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवायचं तर कैफच्या सेकंड वाईफने त्याला 1000 वेळा हाका मारल्या. कैफच्या सेकंड वाईफने त्याला 1000 वेळा हाका मारल्या पण त्याने ऐकलं नाही. म्हणून तिने त्याला तुफानी वॉशिंग मशीन मध्ये एकदा वॉश केला. तुफानी वॉशिंग मशीन मध्ये एकदा वॉश केला. एकदा म्हणजेच 1. परत एकदा ऐका, कैफच्या सेकंड वाईफने त्याला 1000 वेळा हाका मारल्या पण त्याने ऐकलं नाही. कधी कधी नवरे ऐकत नाहीत बायकाचे, टेन्शन घेते मग बायको टेन्शन मध्ये आल्यानंतर मग असते तुलाही प्रेमानं असते बघा. तिने त्याला तुफानी वॉशिंग मशीन मध्ये एकदा वॉश केला. आता हे लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे कारण याला आपण काय केलेलं थोडंसं इमोशन जोडलेलं आहे. परत एकदा ऐका, कैफच्या सेकंड वाईफने त्याला 1000 हाका मारल्या. किती मारल्या, 1000 हाका, पण त्याने ऐकलं नाही म्हणून तिने त्याला
तुफानी वॉशिंग मशीनमध्ये एकदा वॉश केला, संपलं. आता हा फॉर्म्युला लाईफ टाईम तुमच्या लक्षात राहील मित्रांनो, लाईफ टाईम, विसरायची गरजच नाही. फॉर्म्युला आला, पुट द व्हॅल्यूज, यू विल गेट द आन्सर. नाव m2 इज इक्वल टू, बघू शकताय तुम्ही आता व्हॅल्यू जर पुटअप केल्या तर 1000. KF ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली मित्रांनो, KF पहा 1.2 आहे, 1.2 इंटू W2 आपल्याला 1.5 आहे, हे 1.5 डिवायडेड बाय डेटा किती असू द्या, घाबरायची गरज नाही, सिम्पलेस्ट कॅल्क्युलेशन असतं. 0.25 आहे, 0.25 इंटू राहिलं काय W1 90 ग्रॅम्स दिलेलं आहे. सो दिसतं एवढं कॅल्क्युलेशन काहीच अवघड नाही. कारण समजून घ्या, मी जर ह्याला 25 बनवलं तर डेसिमल पॉईंट 2 ने इकडे आला, म्हणजेच ह्याचा डेसिमल पॉईंट दोघाचा काढून टाका, हे 12 आणि 15 होईल, हो की नाही. सो 25ला 1000ला 25 ने डिवाइड केलं किती येईल, 25 चौक 100, 40 हे आलं. डेसिमल पॉईंट ह्या दोघाचे पण काढले, 15च्या टेबलमध्ये 90 आहे, 15 1 15, 15 6 90, 6 1 6, 6 2 12. तुम्ही बघू शकताय 40 गुणिले 2 म्हणजे हे किती येईल, 80. किती सोपा न्यूमेरिकल तुम्हाला दिला होता पहा. m2 बरोबर किती येते, 80 ग्रॅम्स. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. सो जसे न्यूमेरिकल दिसत आहेत सोल्युशनचे ते तेवढे टफ नाहीत. फक्त एक गोष्ट तुम्हाला करता आली पाहिजे, फॉर्म्युला पाठ पाहिजे. आणि फॉर्म्युला कसा पाठ करायचा ते तुम्हाला स्वामी सर सांगतायत, हो की नाही. सो ज्यांना अजून पण न्यूमरिक कळलं नाही त्यांनी परत एकदा रिपीट करून व्हिडिओ बघायचा आहे. चलो नेक्स्ट. द मोलाल इलिव्हेशन बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट फॉर वॉटर इज, किती दिलेलं आहे हे तुम्हाला KB दिलं आहे. मोलाल इलिव्हेशन बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट म्हणजे काय असतं मित्रांनो, KB एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट, तो तुम्हाला दिला आहे 0.513. सो KB इज इक्वल टू 0.513 डिग्री सेल्सिअस. अजून काय दिले पहा, डिग्री सेल्सिअस, kg पर मोल. ओके, कधी कधी केल्विन kg पर मोल पण असते. कॅल्क्युलेट बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन म्हणजे तुम्हाला TB काढा म्हणता येते, सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट TB आणि सॉल्व्हंटचा असतो TB0. सो समजून घ्या TB इज इक्वल टू, क्वेश्चन मार्क करूया आपण, इफ 0.1 मोल ऑफ शुगर इज डिझॉल्व्ड इन 200 ग्रॅम्स ऑफ वॉटर. आता इथं तुम्हाला डायरेक्ट मोलॅलिटी नाही दिली मित्रांनो. मोलॅलिटीचा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन kg असते. मास ऑफ सॉल्व्हंट इन काय असते, kg. सो हा आहे फॉर्म्युला. आणि आपल्याला नंबर ऑफ मोल्स दिलेत, किती दिलेत, 0.1 दिलंय, डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट डिझॉल्व्ड इन 200 ग्रॅम्स ऑफ वॉटर. सो 200 ग्रॅम्स आहे, त्याला kg मध्ये आणावं लागेल, 10⁻³ घेतला. मास ऑफ सॉल्व्हंट इन kg असते मोलॅलिटीला, हो की नाही, डिनॉमिनेटरला. हा -3 वरती येऊन काय होईल, +3. म्हणजे हे काय झालं, 1000 गुणिले 0.1 म्हणजे 100 डिवाइड बाय 200. समजून घ्या, हे आहे 1/2. आता पहा, आपल्याला जे काढायचं आहे ते या TB ला काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो डेल्टा TB इज इक्वल टू TB मायनस TB0 असते की नाही. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट मायनस सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट. मग आपण जर अगोदर डेल्टा TB काढलं तर डेल्टा TB कसं काढायचं, तर KB इंटू M असतंय, KB इंटू M. आता आपण अगोदर डेल्टा TB काढूयात. KB ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे मित्रांनो, किती आहे, 0.513 इंटू M म्हणजे मोलॅलिटी. मोलॅलिटी आपण काढली इथं पहा, ही पहा मोलॅलिटी 1/2 आहे, 1/2 याच्या अर्ध किती येईल, मग डिवाइड करा, 0. 2 2 4, 1 राहिला, 2 5 10, परत 1 राहिला, 13, 2 6 12, परत 2 5 10 म्हणजे 0.2565 आलं. काय आलं, डेल्टा TB आलं. आपल्याला काय काढायचंय, TB. आता ह्या फॉर्म्युल्याला रिअरेंज करा. देअरफॉर TB इज इक्वल टू, हा इकडे येताना प्लस होणार, डेल्टा TB आहे आपला 0.2565 प्लस तुमचा TB0 म्हणजे 100 करावं लागेल, कारण सॉल्व्हंट कोण आहे, वॉटर. मग वॉटरमध्ये हे जर ऍड केलं तुम्ही तर 100.2565 असं ज्या ऑप्शनमध्ये असेल ते असेल आपलं उत्तर. तर तुम्ही बघू शकता 100.256 कुठं दिसतंय, कुठं दिसतंय, कुठं दिसतंय, इथं दिसतंय. सो ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. सो सोल्युशनचे पण न्यूमेरिकल्स, ज्या न्यूमेरिकल्सचा अखंड महाराष्ट्रातील या 12th स्टँडर्डमध्ये यावर्षी असलेले लाखो विद्यार्थी भितात. खरं सांग का, तुम्ही माझे हे सोल्युशनचे PYQचे जर व्हिडिओ बघितले ना विद्यार्थी मित्रांनो, खोटं सांगत नाही मी तुम्हाला, तुमचा कॉन्फिडन्स 10x टाइम झाला पाहिजे. 100% तुम्ही असं सोल्युशनचे न्यूमेरिकल बघितले ना नंतर कुठेही तुम्हाला वाटलं पाहिजे यार स्वामी सरांनी आपले न्यूमेरिकलचं काम ओकेच करून दिलं. लक्षात येतंय. त्यामुळं व्हिडिओज
कंटिन्युअस बघत चला. असेच व्हिडिओज आपले डेली येत आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला अजून पण लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना देखील पाठवा. आता पुढचा क्वेश्चन बघू आपण. पहा नेक्स्ट, व्हॉट मास ऑफ सोल्यूट, त्याचं मोलार मास दिलेलं आहे, इज टू बी डिझॉल्व्ड इन 2.5 dm क्यूब ऑफ H2O टू जनरेट ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 0.245 atmospheric pressure at 300 Kelvin. सो हा जो क्वेश्चन आहे तो कुठल्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज रिलेटेड आहे लक्षात घ्या. ऑस्मोटिक प्रेशरशी हा रिलेटेड आहे. मग आपल्याकडे अगोदर फॉर्म्युला माहित पाहिजे तुम्हाला. पाय इज इक्वल टू काय आहे, CRT कॉन्सन्ट्रेशन R, सोल्युशन कॉन्स्टंट जो काय आहे तो गॅस कॉन्स्टंट T, आणि टेम्परेचर. आता यालाच आपण मॉडिफाय करू शकतो. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय असतं, N/V/RT. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स असते. सो आणखी फॉर्म्युला मॉडिफाय केला. W2 म्हणजेच गिवन मास डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट म्हणजे नंबर ऑफ मोल्स, ओके नाही, इंटू R इंटू T, आणि हे इंटू V पण आहे. सो V हा आपला ओरिजिनल फॉर्म्युला दिलेल्या डेटासाठी लागणारा, कारण तुम्हाला व्हॉल्यूम पण दिलेला. आता गिवन डेटा काय काय पहा. तुमच्याकडं काय काय दिलेले, मोलार मास M2 दिलाय मित्रांनो, किती दिलाय 58. त्याच्यानंतर व्हॉल्यूम दिलाय, किती दिलाय 2.5 दिलाय. अजून काय दिलेलं आहे, जनरेट ऑस्मोटिक प्रेशर, पायची व्हॅल्यू पण दिलेली मित्रांनो, किती दिले 0.245. अजून काय दिलंय का पहा, टेम्परेचर दिलेलं आहे, किती दिलेलं आहे 300 केल्विन. बरं, अजून काय आहे, युनिट मी लिहायचे थोडंसं टाळायला कारण वेळ आपल्याला युनिटचं फार महत्त्वाचं नाही आहे. युनिट कन्व्हर्जन लागलं तर आपण करूच, पण डेटा खूप महत्त्वाचा आहे. आरची व्हॅल्यू 0.0821. आता तुम्ही बघू शकताय डेटा सगळा तुमच्याकडे आहे. विचारलंय काय, मास ऑफ सोल्यूट म्हणजेच W2 म्हटलंय. W2 काढायचं आपल्याला, ऑलरेडी M2 दिलेलं आहे. W2 काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला रिअरेंज करणार आहे. W2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग हा जो फॉर्म्युला मित्रांनो तो रिअरेंज कसा होईल सांगा अगोदर. ह्याला रिअरेंज करतो मी. कसा होईल हा रिअरेंज, आपल्याला काय काढायचंय, मास ऑफ सोल्यूट काढायचं. W2 डाव्या बाजूला ठेवायचे. सो पाय W2 घेतो अगोदर डाव्या बाजूला. 1 मिनिट. हां, चलो. W2 इज इक्वल टू, हे इकडे येताना मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, पाय M2 इंटू V डिवायडेड बाय, हे डिनॉमिनेटरला जाईल, R इंटू T. आता फक्त तुमच्यासाठी काम काय राहिलंय तर व्हॅल्यूज पुटअप करायचे आणि आन्सर काढायचे. सो 0. पायची व्हॅल्यू 0.245 इंटू M2 ची व्हॅल्यू आहे 58 इंटू व्हॉल्यूम दिलेलं आहे तुम्हाला 2.5 डिवायडेड बाय R ची व्हॅल्यू आहे 0.0821 इंटू T आहे 300 केल्विन. ठीक आहे. सो आता तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला डेटा प्रोव्हाइड केलेला आहे. सो राऊंड ऑफ मध्ये पण तुम्हाला आन्सर काढता येऊ शकतं, पण त्यासाठी लक्षात ठेवा की काही गोष्टी तुम्हाला रेडीमेड लक्षात ठेवावं लागतात, तयार करावं लागतं. जसं की 0.0821 आणि टेम्परेचर नॉर्मली हे किती देतात, रूम टेम्परेचर म्हणजे 300 देतात. तर हा जो गुणाकार आहे तो ऑलरेडी पाठच ठेवा. किती येतं हे, 3 1 3 3 2 6 3 8 24. सो 24.6 समथिंग, कारण हे 2 0 आहेत. हे जे डिनॉमिनेटर आहे तुमचा तो फिक्स करून ठेवा. हे किती येत आहे, हे पहा 0 0 देतो मी. त्यानंतर 3 1 3 3 2 6, त्यानंतर 3 8 24. डेसिमल पॉईंट किती, 1 2 3 4, 1 2 3 4, 24.6 मी तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं डिनॉमिनेटर येतंय. आता वरचं काय येतंय ते पण तुम्ही विचार करायचा याच पद्धतीने. वरच्या तिघांचा पण गुणाकार तुम्हाला करायचा, हो नाही. 0.245 म्हणजे हे किती आहे, 0.25 म्हणजे किती असते, 1/1 किती असते फ्रॅक्शन, त्याचा पण विचार करा. ठीक आहे. आणि इंटू जे काय आहे ते, हे जर सगळं सॉल्व केलं तुम्ही तर ह्या सगळ्याचा आन्सर येत आहे पहा 58 इंटू 2.5. ह्या सगळ्याचा आन्सर तुमचं येत आहे 1.44. तुम्ही स्वतः पण कॅल्क्युलेट करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर 1.44च येतं का ते प्रॅक्टिकली सांगायचं, करून पाहायचं. येते लक्षात. जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं फ्रॅक्शन्स वापरा. मी तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारला होता की ह्याला राऊंड ऑफ जर केलं तर हे 0.245च्या ऐवजी 25 पकडा. 0.25 म्हणजे कोणता फ्रॅक्शन, 1 किती म्हणजे 0.25 येते, ह्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ते झालं तर तुम्ही ह्या 58ला त्याने डिवाइड करू शकता. अगदी सोपं कॅल्क्युलेशन होऊन जातं. चलो नेक्स्ट.
Which of the following equation correctly represents molar mass of a solute by knowing boiling point elevation? तुम्हाला बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन म्हणजे केबी दिलेला असताना मोलार मास ऑफ सोल्यूट जसा मी मगाशी कैफचा फॉर्म्युला सांगितला होता तसाच आता आपण कबीरचा पण फॉर्म्युला बघू शकतो. कसा तर परत एकदा पहा m2 इज इक्वल टू 1000 इंटू kb इंटू w2 डिवायडेड बाय काय ना डिवायडेड बाय डेल्टा टीबी इंटू w1. परत एकदा ऐका कबीरच्या सेकंड वाईफने 1000 वेळा त्याला हक्का मारल्या. किती वेळा मारल्या 1000 वेळा. पण त्यानं ऐकलं नाही. त्यानं नाही ऐकलं म्हणून त्याच्या बायकोने त्याला एकदा वॉशिंग मशीन मध्ये वॉश केला. ठीक आहे. सो दोन्ही फॉर्म्युले अगदी कोरिलेटेड आहेत. काही फरक नाही. दोन्हीमध्ये थोडासा बदल आहे. त्यामुळं न्यूमॉनिक्स खूप सोपे आहेत. लक्षात पण ठेवा. खूप चांगले पण आहेत. आणि आता तुम्हाला हा फॉर्म्युला इथं दिसेल कुठं दिसतोय पहा m2 1000 kbw2 बघायचं आहे. kbw2 हे तर गेला. kbw1 हा पण गेला. TB वरती घेतलाय. kbw2 हे बघा इथं आला 1000 kbw2 डिवायडेड बाय डेल्टा TBW1 आला. सोपं आहे का नाही सांगा. आणि फॉर्म्युला लक्षात ठेवायला ट्रिक्स. आता मी म्हणत नाही की तुम्ही हेच वापरा. तुम्हाला जे सोपं वाटतंय तुम्हाला जे चांगलं वाटतंय तसं न्यूमॉनिक तुम्ही तयार करा. फक्त एक न्यूमॉनिक बनवत असताना पॉवरफुल पाहिजेत. लक्षात राहायला पाहिजे फॉर्म्युला. ठीक आहे. चलो नेक्स्ट. कॅल्क्युलेट द वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन कंटेनिंग मिक्सचर ऑफ 2 moles of volatile liquid A and 3 moles of volatile liquid B at temperature. तुम्हाला त्याचे जे पार्शियल प्रेशर आहेत ते पण तुम्हाला दिलेले आहेत. सो लक्षात ठेवा वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे पीटी काढायचं तुम्हाला. पीटी काय असतं तर आता ते ए बी दिलंय तर PA0 इंटू x1 असतंय प्लस PB0 इंटू x2 असतंय. दोन्ही कंपोनंट ए आणि बीचं मिक्सचर मिळून सोल्युशन बनत असतं ना. आणि हे त्याचे मोल फ्रॅक्शन आहेत. पण मोल फ्रॅक्शन अगोदर काढून घ्यावं लागतील आपल्याला. x1 कसा काढणार तर ए चे नंबर ऑफ मोल्स किती दिलेत पहा. व्होलेटाईल लिक्विड ए 2 मोल्स म्हणताय ना इथं दिलंय. हां ए चे मोल्स किती आहेत 2. सो NA डिवायडेड बाय NA प्लस NB करूयात. हे झाला मोल फ्रॅक्शन x1. सो NA किती आहे 2 डिवायडेड बाय 2 प्लस 3. का बरं मी 2 प्लस 3 घेतलं कारण ए चे 2 मोल्स आहेत. बी चे किती आहेत 3 मोल्स ऑफ बी म्हणताय. सो बी चे 3 मोल्स आहेत. 2/5 किती येते माहिती आहे तुम्हाला 2/5 0.25 4 येते. त्याच्यानंतर x2 पण काढा. NB डिवायडेड बाय NA प्लस समथिंग गोइंग रॉंग. बघूया आपण फ्रॉम करंट स्लाइड. चलो NB अपॉन इथं थोडा इश्यू आहे काहीतरी. NA प्लस NBच असणार आहे. 1 minute वेट फॉर सम टाइम. चलो NA प्लस NB केलं. आता नंबर ऑफ मोल्स किती येतील याचे पहा. NB किती आहे 3 डिवायडेड बाय 5. आता हे किती येईल 0.5 0.6 ऑलरेडी तुमच्याकडे प्रेशर दिलेले आहेत ह्या दोघांचे पहा. सो ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवूया आपण. PA0 किती आहे 420 PT काढायचा आहे 420 इंटू त्याचाच मोल फ्रॅक्शन x1 किती आलाय 0.4 आलाय. 0.4 ने मल्टिप्लाय केलं प्लस दुसरा बघूया आपण. दुसरा काय आहे PB0. ओके PB0 किती दिलाय 610 इंटू त्याचा किती दिलाय 0.6. हां आता हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती येते पहा 4 0 0 4 2 8 4 चौक 16 16 168 डेसिमल पॉईंट 1 डिजिट नंतर परत 6 0 0 6 1 6 6 6 36 366 अधिक 168 किती येते ह्या दोघांचं बघा 366 168 अधिक 366 8 6 14 6 6 12 1 13 3 1 4 1 5 534 आपलं उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. सो मित्रांनो असेच खूप सारे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत. बघूयात याच्या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड आणि आणखी एक सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका. थँक्यू.